Hello students, welcome to this class of the physics. Last time आपण फुल वेव्ह रेक्टिफायर बघितलेला होता आणि फुल वेव्ह रेक्टिफायरचं इनपुट आणि आउटपुट वेव्ह फॉर्म जो आहे तो कसा असणार आहे बघा. इट इज लाईक दिस. इनपुट आणि आउटपुट वेव्ह फॉर्म जो आहे तो या पद्धतीने असणार आहे. ओके, सो दिस इज द इनपुट वेव्ह फॉर्म. ओके, म्हणजे ए आणि बी पॉइंटला म्हणजे हे S1 आणि S2 से रिलेटेड वेव्ह फॉर्म आहे. तर आउटपुट वेव्ह फॉर्म जो आहे तो असा असणार आहे. म्हणजे इनपुट कसाही असू दे. ओके, तर आउटपुट जो आहे तो या पद्धतीने असणार आहे. सो दिस इज युअर आउटपुट वेव्ह फॉर्म. ओके, म्हणजे असं जरी इनपुट दिलं किंवा असं जरी इनपुट दिलं तर आउटपुट वेव्ह फॉर्म जो आहे तो या पद्धतीने फुल वेव्ह रेक्टिफायरचा असणार आहे. ओके, आता याच्याच रिलेटेड काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण बघूया. ओके, related to the rectifier, half wave as well as full wave rectifier. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन हा आहे बघा. आता this is the first question. A full wave rectifier circuit is operating from 50 Hz means the fundamental frequency of ripple will be. म्हणजे फुल वेव्ह रेक्टिफायरला किती फ्रिक्वेन्सी दिलेली आहे? 50 Hz ची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. तर आउटपुटला फ्रिक्वेन्सी किती असणार आहे? तर फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपल्याला माहित आहे की फ्रिक्वेन्सी काय होते? डबल होते, बरोबर आहे ना. हाफ वेव्ह रेक्टिफायरची फ्रिक्वेन्सी काय असते? ऍज इट इज राहते. फुल वेव्ह रेक्टिफायरला डबल होते. म्हणजे इनपुट 50 हर्ट्ज असेल तर आउटपुटला आपल्याला काय मिळणार आहे? 100 हर्ट्ज मिळणार आहे. ओके, नेक्स्ट. Next is like this. In the figure, the input is across the terminal A and C and output is across B and D. Then output is. बघा काय दिलंय? इनपुट इज अक्रॉस ए अँड सी. ए आणि सी च्या मध्ये इनपुट दिलेलं आहे, लक्षात घ्या. आणि आउटपुट जे आहे ते कुठं जोडलेलं आहे? आउटपुट म्हणजे लोड रेझिस्टन्स कुठं जोडलेला आहे? बी आणि डी च्या मध्ये. म्हणजे डायग्राम काढायची झाली तर असं होणार आहे. हिअर देर इज अ रेझिस्टन्स बिटवीन बी अँड डी जोडलेला आहे. ठीक आहे. आता ही फुल वेव्ह रेक्टिफायरची डायग्राम आहे का? जरा चेक करा. फुल वेव्ह रेक्टिफायरची डायग्राम कशी करायची असते? चेक करायची असते म्हणून सांगितलं. तर लोड रेझिस्टन्सच्या एका साईडला दोन्ही काय पाहिजेत? एन साईड एकत्र पाहिजेत आणि लोड रेझिस्टन्सच्या दुसऱ्या साईडला दोन्ही पी अँड पी एकत्र पाहिजे. ओके, असं असेल तर त्याला काय म्हणायचं? फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणायचं. आणि असंच या डायग्राम मध्ये दिसतंय. ओके, सो देअर फोर आउटपुट इज अ फुल वेव्ह रेक्टिफायर. सो डी आन्सर येणार आहे. ओके, पुन्हा एकदा सांगतोय, ब्रिज टाईप फुल वेव्ह रेक्टिफायर कसा ओळखायचा? लोड रेझिस्टन्स काढायचा. लोड रेझिस्टन्सच्या एका साईडला दोन डायोडच्या काय करायच्या? एन साईड जोडायच्या आणि दुसऱ्या साईडला काय करायच्या? दोन्ही डायोडच्या पी साईड जोडायच्या एकत्र. पी अँड पी साईड, ट्रायंगल साईड, आणि हे एकत्र जोडायचं. याला काय म्हणायचं? फुल वेव्ह रेक्टिफायर. हा झाला तुमचा लोड रेझिस्टन्स. आणि इनपुट कुठे दिला जातो? इथं जोडला जातो. इनपुट एसी जो आहे तो इथं दिल्यानंतर, सॉरी, रिमेनिंग 2 टर्मिनल मध्ये काय जोडायचा असतो? इनपुट जोडायचा असतो. लोड रेझिस्टन्स इथे जोडलाय ना, त्याला सोडून म्हणजे इनपुट तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे. दॅट इज इनपुट एसी. ओके, नेक्स्ट. Next question is like this. In a PN junction, the square input signal of 10 volt is applied as shown in figure. Okay. Then output across load resistance. RL म्हणजे काय? लोड रेझिस्टन्सच्या अक्रॉस आउटपुट काय असणार आहे? तर हा काय आहे? फुल वेव्ह आहे का हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे? तर पहिली गोष्ट एकच डायोड दिसतोय म्हणजे हा काय आहे? इट इज अ हाफ वेव्ह रेक्टिफायर.
ओके, इट इज अ हाफ वेव्ह रेक्टिफायर. हा हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे. आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर काय करतो, ती जी मिडल लाईन आहे ना, मिडल लाईन, त्या मिडल लाईनच्या वरचा पार्ट फक्त प्रोड्यूस करतो, बरोबर आहे ना. वरच्या पार्टचा हाफ सायकल मधला पार्ट प्रोड्यूस करतो. त्याच्यामुळे काय होणार आहे, द ग्राफ होईल, म्हणजे हे डायग्राम पुन्हा एकदा जराशी ड्रॉ करतो पाहिजे तर मी इथं. इनपुट आणि आउटपुट त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर बघा जरा. समजा इनपुट वेव्ह साधारणपणे अशी असेल. ओके, सपोज इफ इनपुट वेव्ह इज लाईक दिस, ही इनपुट वेव्ह आहे, बरोबर. याच्यामध्ये एक्स ऍक्सिस म्हणजे याची मीन लाईन कुठे आहे बघा, तर हे व्यवस्थित ड्रॉ करता आलं पाहिजे आपल्याला. हे असं आहे, ही मधली लाईन आहे, आणि का आहे, ही व्हर्टिकल लाईन आहे, बरोबर. म्हणजे सुरुवातीला व्होल्टेज कसं आहे, निगेटिव्ह आहे, त्याच्यानंतर ते 0 होतंय, मग पॉझिटिव्ह होतंय, मॅक्सिममला पोहोचतंय, परत 0. या पद्धतीनं ते व्होल्टेज काय व्हायला लागले, चेंज व्हायला लागले. म्हणजे हा ग्राफ परत असा पूर्ण रिपीट काढली सायकल, ही अशी होणार आहे. या पद्धतीचा ईएमएफ काय केलेला आहे, सप्लाय केलेला आहे. तर ही झाली फुल वेव्ह. हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणजे याच्या वरचा पार्ट फक्त काय करतं, ऍज इट इज रिप्रोड्यूस करतं. म्हणजे वरचा पार्ट रिप्रोड्यूस करणार म्हणजे काय करणार, तर इथला नेगेटिव्ह पार्ट ते प्रोड्यूसच करत नाही, फक्त पॉझिटिव्ह पार्ट काय करतं, प्रोड्यूस करतं. असं या पद्धतीनं फक्त काय करणार आहे, ते सगळा पॉझिटिव्ह पार्ट फक्त प्रोड्यूस करणार आहे, निगेटिव्ह पार्ट अजिबात प्रोड्यूस करत नाही. आणि इथं व्हॅल्यू काय असणार आहे, दॅट इज +5 व्होल्ट, आणि इथं काय असणार आहे, 0 व्होल्ट. इथं 0 +5 व्होल्ट -5 व्होल्ट असेल तर आन्सर मध्ये काय होणार आहे, या पद्धतीने 0 to +5 व्होल्ट, म्हणजे आन्सर कुठला येणार आहे, असं डी आन्सर दिसते. ओके, सो तुम्हाला हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की हा हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे. आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणजे काय करतो, खालचा निगेटिव्ह पार्ट जो आहे तो काय करत नाही, प्रोड्यूस करत नाही अजिबात. हा पार्ट प्रोड्यूस करत नाही, जो काय तो फक्त पॉझिटिव्ह पार्ट ऍज इट इज प्रोड्यूस करतं. नेक्स्ट, नेक्स्ट कन्सेप्ट दॅट वी आर गोइंग टू स्टडी इज द झीनर डायोड. आता आपल्याला बघायचं आहे झीनर डायोड म्हणजे काय. झीनर या सायंटिस्टनं हा एक स्पेशल पर्पज डायोड तयार केलेला आहे, ज्याला काय म्हणतो आपण, झीनर डायोड असं म्हणतो. तर झीनर डायोड म्हणजे काय बघा, इट इज ए heavily doped PN junction diode. Heavily doped PN junction diode which works in reverse bias. ओके, झीनर डायोड काय आहे लक्षात घ्या, एक हेवीली डोप्ड, म्हणजे याचं डोपिंग काय केलेलं आहे, हेवी केलेलं आहे. ओके, आणि तो कसा वर्क करतो, विच वर्क्स इन रिव्हर्स बायस ओनली. ओके, विच वर्क्स इन रिव्हर्स बायस. याला रिव्हर्स बायस मध्ये जोडायचं आणि याला वापरायचं आहे, लक्षात घ्या. ओके, आता रिव्हर्स बायस मध्येच का जोडायचं आणि का वापरायचा, हेवीली डोप्ड का करायचा, याचे आपण रिझन जे आहे ते बघणार आहे. याच्या अगोदर याचं सिम्बॉल काय आहे बघूया. सिम्बॉल इज लाईक दिस. नॉर्मल पीएन जंक्शन डायोडचं सिम्बॉल काय असतं, या पद्धतीनं हे नॉर्मल पीएन जंक्शन डायोडचं सिम्बॉल असतं. तर याला काय करायचं आहे, या पद्धतीनं आणखी 2 इन्क्लाइन लाईन्स ड्रॉ करायचे. सो दिस इज द सिम्बॉल ऑफ द झीनर डायोड. ओके, याच्यानंतर आता झीनर डायोड जो आहे तो कुठं वर्क होतो, रिव्हर्स बायस मध्ये वर्क होतो आणि झीनर ब्रेकडाऊन रिजन मध्ये वर्क होतो. ओके, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ओके, झीनर डायोड इज युज्ड इन, बघा मी काय लिहितोय, झीनर डायोड इज युज्ड इन रिव्हर्स बायस. पहिली गोष्ट म्हणजे रिव्हर्स बायस मध्येच त्याला वापरतात, फॉरवर्ड बायस मध्ये यूज करत नाहीत. रिव्हर्स बायस अँड इन
झीनर ब्रेकडाउन रिजन, झीनर ब्रेकडाउन रिजन, झीनर ब्रेकडाउन रिजन मध्ये त्याला काय करतात, यूज करतात. ओके, आता हे झीनर ब्रेकडाउन म्हणजे काय हे अगोदर आपल्याला स्टडी करावं लागणार आहे. आता रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला माहित आहे. रिव्हर्स बायस मध्ये डायोड रिव्हर्स बायस मध्ये जोडायचं म्हणजे काय करायचं, रिव्हर्स बायस मध्ये जोडायचं म्हणजे त्याची पी साइड जी आहे ती काय करायची, बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडायची आणि एन साइड जी आहे ती बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडायची. ओके, आता सपोज एखादा डायोड रिव्हर्स बायस मध्ये असेल तर काय होतंय बघा, तर रिव्हर्स बायस मध्ये असेल तर अप टू सर्टन व्होल्टेज देर इज अ निग्लिजिबल करंट. कारण रिव्हर्स बायस मध्ये काय होतं, डिप्लेशन लेअर बॅरियर पोटेन्शियलची विड्थ काय होते, वाढते, बरोबर आहे ना, आणि त्याच्यामुळे मेजॉरिटी चार्ज कॅरियर फ्लो होऊ शकत नाहीत रिव्हर्स बायस मध्ये. त्याच्यामुळे रिव्हर्स बायस मध्ये करंट निग्लिजिबल असतो, किंवा आपण असं म्हणतो की रिव्हर्स बायस मध्ये करंटच फ्लो होत नाही. परंतु व्होल्टेज एका सर्टन लिमिटच्या वर नेलं तर सडनली काय होतो, करंट वाढतो, आणि याला काय म्हणायचं, अव्हॅलॅंक ब्रेकडाऊन असं म्हणायचं. जर अव्हॅलॅंक ब्रेकडाऊन झालं म्हणजे ही अशी केस झाली बघा ग्राफमध्ये. सो देर इज अ व्होल्टेज ऑन द एक्स ऍक्सिस अँड करंट इज ऑन दी वाय ऍक्सिस. ठीक आहे, एका सर्टन व्होल्टेज आपण वाढवत 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 नेलं तर सर्टन व्होल्टेज पर्यंत अजिबात करंट फ्लो होत नाही किंवा निग्लिजिबल करंट फ्लो होतो, आणि त्याच्यानंतर सडनली करंट वाढतो, त्याला काय म्हणायचं, अव्हॅलॅंक ब्रेकडाऊन. याला काय म्हणतो आपण, अव्हॅलॅंक ब्रेकडाऊन. ठीक आहे, आणि अव्हॅलॅंक ब्रेकडाऊन झाल्यानंतर डायोड काय होतो, जळतो किंवा बाद होतो, कम्प्लिटली डिस्ट्रॉय होतो. परंतु या ब्रेकडाऊन मध्ये एक तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक दिसेल, ते करंट सडनली वाढलाय आणि व्होल्टेज मात्र चेंज झालेलं नाहीये. आता हेच ब्रेकडाऊन काय केलेलं आहे, झीनर या सायंटिस्टनं त्या पीएन जंक्शन डायोडला काय केलं, हेवीली डोप्ड केलं, आणि हेवीली डोप्ड केल्यावर काय झालं, हे ब्रेकडाऊन काय झालं, कमी व्होल्टेजला निर्माण झालं ब्रेकडाऊन. आता कमी व्होल्टेजला ज्यावेळी ब्रेकडाऊन तयार होते ना, त्यावेळी काय होत नाही, डायोड डिस्ट्रॉय होत नाही. कमी ब्रेकडाऊनला कमी व्होल्टेजला ब्रेकडाऊन जर झालं तर डायोड डिस्ट्रॉय होत नाही, आणि त्याचं जे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे ते वापरू शकतो. याला काय म्हणायचं, झीनर ब्रेकडाऊन असं म्हणायचं. म्हणजे हेवीली डोप्ड पीएन जंक्शन घेतला, हेवीली डोप्ड पीएन जंक्शन आपण घेतला, रिव्हर्स बायस मध्ये जोडला, आणि त्याचं रिव्हर्स व्होल्टेज जे आहे ते वाढवत वाढवत नेलं तर काय होतं, एका सर्टन व्होल्टेजला करंट सडनली वाढतो, आणि त्याला काय म्हणायचं, विदाउट डिस्ट्रॉइंग द डायोड, आणि त्याला काय म्हणायचं, झीनर ब्रेकडाऊन असं म्हणायचं. लक्षात येत आहे. आता या झीनर ब्रेकडाऊन मध्ये काय होतंय बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. when a diode is heavily doped, when a diode is heavily doped and connected in reverse bias, ओके, ज्यावेळी एखादा डायोड हेवीली डोप्ड असतो आणि रिव्हर्स बायस मध्ये आपण जोडतोय, कनेक्टेड इन रिव्हर्स बायस, देन at less voltage, breakdown takes place. Breakdown takes place. Okay, which is called as Zener ब्रेकडाऊन. त्याला काय म्हणतो आपण, झीनर ब्रेकडाऊन म्हणतो. आता झीनर ब्रेकडाऊनच्या वेळी काय होते लक्षात घ्या, ऍट झीनर ब्रेकडाऊन, हे बघा इथं तुम्ही बघू शकता व्यवस्थित की फॉर एक्झाम्पल हे दोन पॉईंट घेतले मी, म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस इज पॉइंट ए, हा पॉइंट ए घेतला मी. ओके, सपोज दिस इज पॉइंट ए आणि हा पॉइंट सपोज बी घेतला, तर ए आणि बी च्या मध्ये करंट चेंज इन करंट लार्ज झालेला आहे, परंतु ए आणि बी च्या मध्ये व्होल्टेज चेंज मात्र काहीच झालेलं नाही.
म्हणजे झीनर ब्रेकडाऊन रिजन मध्ये काय होतं, ऑल्दो देर इज अ करंट चेंज, देर इज नो चेंज इन व्होल्टेज, बरोबर आहे ना. एचा करंट काय असणार आहे, IA एवढा असणार. बीचा करंट काय असणार आहे, IB एवढा असणार आहे. चेंज इन करंट काय होणार आहे, IA टू IB एवढा काय होणार आहे, लार्ज चेंज इन करंट होणार आहे. परंतु फीचं व्होल्टेज बघितलं तर इथंच येणार आहे, एचं व्होल्टेज बघितलं तर इथंच येणार आहे, आणि बीचं व्होल्टेज बघितलं तर पण काय होणार आहे, तिथंच येणार आहे जवळपास. ओके, म्हणजे फी ए आणि फी बी पॉईंट मात्र काय येतात, तिथंच येतं. म्हणजे ए पॉईंट पासून बी पॉईंटला गेलो तर तिथं लार्ज चेंज इन करंट आहे, परंतु चेंज इन व्होल्टेज मात्र नाहीये. ओके, त्याच्यामुळं हे महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे इथं. इन झीनर ब्रेकडाऊन काय होतं, इन झीनर ब्रेकडाऊन although there is large change in current, there is no change in voltage. ओके, म्हणजे करंट जरी जास्त चेंज झाला तरी व्होल्टेज मात्र जास्त चेंज होत नाही, लक्षात घ्या. ऑल्दो देर इज लार्ज चेंज इन करंट, देर इज नो चेंज इन द व्होल्टेज ऑर व्हेरी लो चेंज इन व्होल्टेज इज देअर. आणि त्याच्यामुळं ही प्रॉपर्टी झीनर डायोडची जी आहे ती आपण कशासाठी वापरू शकतो, दिस प्रॉपर्टी कॅन बी युज्ड ॲज अ व्होल्टेज स्टॅबिलायझर. कारण अनेक वेळा आपल्या घरी माहिती आहे अनेक इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असतात, MSCB कडून येणारा जो सप्लाय असतो तो फ्लक्च्युएटिंग असतो, त्याचं व्होल्टेज कमी जास्त होत असतं. आणि हे कमी जास्त व्होल्टेज जर आपण त्या डिव्हाइसला दिलं, कमी जास्त होणारं व्होल्टेज डिव्हाइसला दिलं तर त्या डिव्हाइसचं लाईफ कमी होतं, त्याचा परफॉर्मन्स कमी होतो, व्यवस्थित परफॉर्मन्स देत नाही. त्याच्यासाठी ते व्होल्टेज आपल्याला काय करावं लागेल, स्टॅबिलाइज करावं लागेल, कॉन्स्टंट ठेवावं लागेल, आणि मग त्या काय करावं लागेल, डिव्हाइसला द्यावं लागेल. तर हे व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवायचं जे काम आहे ते कोण करू शकतं, झीनर डायोड करू शकतो या ब्रेकडाऊन रिजनमध्ये. आणि म्हणून ही जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते या कॅरेक्टरिस्टिकमुळे झीनर डायोडला काय म्हणून वापरलं जातं, व्होल्टेज स्टॅबिलायझर. ओके, हेन्स झीनर डायोड, ओके, झीनर डायोड इज युज्ड ॲज काय, व्होल्टेज stabilizer. Zener diode is used as voltage stabilizer. या रिजन मध्ये झीनर डायोडला आपण व्होल्टेज स्टॅबिलायझर म्हणून यूज करतो. ओके, इट इज युज्ड ॲज अ व्होल्टेज स्टॅबिलायझर. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामध्ये आहे. ओके, तर लक्षात घ्या, MCQ मध्ये जर विचारलं झीनर डायोड कशासाठी वापरतात, याच्यास रिलेटेड आतापर्यंत जो पार्ट स्टडी केलाय त्याच्यामध्ये MCQ काय येणार बघा. झीनर डायोड कशासाठी वापरतात, तर त्याचा आन्सर येणार आहे व्होल्टेज स्टॅबिलायझर म्हणून वापरतात. झीनर डायोड फॉरवर्ड बायस मध्ये यूज करतात का रिव्हर्स बायस मध्ये यूज करतात, तर झीनर डायोड हा नेहमी रिव्हर्स बायस मध्ये यूज करतात, फॉरवर्ड बायस मध्ये यूज करत नाहीत. त्याचबरोबर विच ऑफ द फॉलोइंग इज द सिम्बल ऑफ झीनर डायोड, तर हे सिम्बल तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. ओके, त्याचबरोबर झीनर डायोड लाईटली डोप्ड PN जंक्शन डायोड असतो का हेवीली डोप्ड PN जंक्शन असतो, तर हा हेवीली डोप्ड PN जंक्शन डायोड आहे. ठीक आहे, ब्रेकडाऊन रिजन मध्ये काय होतंय, ब्रेकडाऊन रिजन मध्ये ऑल्दो देर इज अ लार्ज चेंज इन करंट, देर इज व्हेरी लेस ऑर नेग्लिजिबल चेंज इन द व्होल्टेज. म्हणजे करंट जरी चेंज झाला तरी व्होल्टेज मात्र चेंज होत नाही. ओके, हे काही महत्वाचे पॉईंट झीनर डायोडशी रिलेटेड लक्षात ठेवा. ठीक आहे, आता झीनर डायोड ऍज अ व्होल्टेज स्टॅबिलायझर कसा यूज केला जातो, म्हणजे त्याची सर्किट डायग्राम कशी आहे बघा. ओके, सर्किट डायग्राम फॉर झीनर डायोड as voltage stabilizer. Okay, circuit diagram for Zener diode as a voltage stabilizer. तर याची डायग्राम कशी येणार बघा. डायग्राम इज लाईक दिस.
So this is the Zener diode. Okay. आता इकडे काय असणार आहे, निगेटिव्ह असणार मायनस, आणि इकडे काय असणार आहे प्लस. कारण पॉझिटिव्ह साईड कुठे गेली पाहिजे, झीनर डायोडच्या एन साईडला गेली पाहिजे, आणि निगेटिव्ह साईड जी आहे ती झीनर डायोडच्या काय गेली पाहिजे, पी साईडला गेली पाहिजे. म्हणजे हा डायोड जो आहे तो रिव्हर्स बायस मध्ये जाणार. ओके. हा जो पॉइंट ए आणि बी आहे, या दोन पॉइंटच्या मध्ये काय असणार आहे, फ्लक्च्युएटिंग व्होल्टेज असणार आहे. ओके. फ्लक्च्युएटिंग किंवा व्हेरिएबल व्होल्टेज असणार आहे बिटवीन द टू पॉइंट्स. ओके. अनरेग्युलेटेड व्होल्टेज असं म्हणूया. अनरेग्युलेटेड व्होल्टेज, की जे थोडं कमी जास्त होते लक्षात घ्या. ठीक आहे. सो दिस इज द सिरीज रेजिस्टन्स. म्हणजे झीनर डायोडला काय करायचा, एक सिरीज रेजिस्टन्स जोडायचा, आणि या झीनर डायोडला पॅरलल मध्ये काय जोडणार आहे तुम्ही, लोड रेजिस्टन्स जोडणार आहे. लोड रेजिस्टन्स म्हणजे काय, तुमचं जे ऍप्लिकेशन असेल ते. सो दिस इज द लोड रेजिस्टन्स. आणि या दोन पॉइंटच्या मध्ये काय मिळणार आहे, आपल्याला आउटपुट मिळणार आहे. तर इथं फी इन असणार आहे, इनपुट व्होल्टेज या साईडला असणार आहे, आणि इथं आपल्याला अक्रॉस दी लोड रेजिस्टन्स काय मिळणार आहे, आपल्याला फी आउटपुट मिळणार आहे या दोन पॉइंटच्या मध्ये. आता इनपुट व्होल्टेज कितीही फ्लक्च्युएट झालं, कमी जास्त झालं, तरी आउटपुट व्होल्टेज मात्र काय होणार आहे, अकॉर्डिंग टू दिस सर्किट डायग्राम कॉन्स्टंट येणार आहे. ओके. तर सर्किट डायग्राम मध्ये काय केलंय बघा, झीनर डायोडला एक सिरीज रेजिस्टन्स जोडलाय, आणि हे सिरीज रेजिस्टन्स आणि झीनर डायोड कुठं जोडलेलं आहे, अनरेग्युलेटेड व्होल्टेज जे कमी जास्त होत आहे, ओके, किंवा फ्लक्च्युएटिंग व्होल्टेज जे आहे त्याला जोडलेला आहे. आणि त्याचबरोबर हा लोड रेजिस्टन्स जो आहे तो कुठं जोडलेला आहे, झीनर डायोडला पॅरलल मध्ये जोडलेला आहे. ओके. लोड रेजिस्टन्स इज कनेक्टेड अक्रॉस द झीनर डायोड इन पॅरलल. आता पॅरललच का जोडला, कारण पॅरल कॉम्बिनेशन मध्ये माहिती आहे आपल्याला, पॅरल कॉम्बिनेशन मध्ये जेवढे एलिमेंट असतात त्या सगळ्यांचं व्होल्टेज काय असतं, सेम असतं. ओके. आता इथं काय होणार बघा, इनपुट व्होल्टेज थोडस वाढलं तर काय होणार, सर्किट मधला म्हणजे आरईएस मधून फ्लो होणारा करंट वाढणार आहे. आता करंट वाढला तर काय होणार आहे, झीनर डायोडचं कॅरेक्टरिस्टिक आहे, करंट जरी वाढला तरी व्होल्टेज मात्र वाढत नाही. ओके. म्हणजे झीनर डायोडचं व्होल्टेज सपोज फिझेड असेल, जे झीनर डायोडचं व्होल्टेज असणार आहे तेच काय येणार आहे, आउटपुट व्होल्टेज असणार आहे. इथं लक्षात घ्या. ओके. म्हणजे इथं असे व्होल्टेज, हे इनपुट व्होल्टेज असणार आहे. सिरीज रेजिस्टन्सला असणार व्होल्टेज म्हणजे त्याला आपण फीआर म्हणूया, आणि झीनर डायोडला असणार व्होल्टेज म्हणजे फिझेड लिहूया. तर लक्षात घ्या, फिझेड म्हणजेच काय असणार आहे, फी आउटपुट असणार आहे इथं. ओके. आता झीनर डायोड मधला करंट जरी चेंज झाला तरी मात्र व्होल्टेज झीनर डायोडचं चेंज होत नाही, आणि झीनर डायोडचं व्होल्टेज चेंज झाला नाही तर आउटपुट व्होल्टेज पण चेंज होणार नाहीये. ओके. म्हणजे फंक्शनिंग कसं होत आहे बघा, फेन इनपुट व्होल्टेज इन्क्रीजेस. सपोज आपण ऍझ्युम केलं की इनपुट व्होल्टेज थोडंसं वाढलं, फेन इनपुट व्होल्टेज म्हणजे फॉर एक्झाम्पल फी आय इन्क्रीजेस, करंट इन्क्रीजेस, करंट इन्क्रीजेस. व्होल्टेज वाढलं की काय होणार आहे, इनपुट व्होल्टेज वाढलं की इनपुट करंट काय होणार आहे, वाढणार आहे. इनपुट करंट म्हणजे इथून येणारा करंट सपोज किती आहे, आय आहे असं समजूया, आय. करंट आय इन्क्रीजेस. आता करंट जरी वाढला, ओके, ऑल्दो करंट इन्क्रीजेस, करंट जरी वाढला, व्होल्टेज अक्रॉस झीनर डायोड, व्होल्टेज अक्रॉस झीनर डायोड म्हणजे फिझेड डझंट चेंज. ते आपण ते डायग्राम मध्ये बघितलंय, करंट जरी वाढला तरी व्होल्टेज मात्र चेंज होत नाही. अँड देअरफॉर आउटपुट व्होल्टेज
आउटपुट व्होल्टेज दॅट इज फी आउटपुट काय होणार आहे, रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, कॉन्स्टंट राहणार आहे. कारण इथे लक्षात घ्या फी झेड म्हणजेच काय असणार आहे, फी आउटपुट असणार आहे. कारण झीनर डायोड आणि लोड रेझिस्टन्स हे पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आहेत आणि पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जेवढे एलिमेंट असतात त्यांचं व्होल्टेज काय असतं, सेम असतं. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये व्होल्टेज सेम असतं, माहिती आहे ना. म्हणजे लोड रेझिस्टन्सला व्होल्टेज कुठलं मिळणार, फी झेड मिळणार. लोड रेझिस्टन्सला व्होल्टेज कुणाचं मिळणार, फी झेड. आणि फी झेड व्होल्टेज तर चेंजच होत नाही, म्हणजे करंट जरी चेंज झाला तरी फी झेड व्होल्टेज चेंज होत नाही, त्यामुळे आउटपुट व्होल्टेज काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. आता याच्याच रिलेटेड काही इम्पॉर्टंट इक्वेशन्स, फॉर्म्युले लक्षात ठेवा. फॉर्म्युले कसे येणार आहेत, तर पहिला फॉर्म्युला इनपुट व्होल्टेज म्हणजे काय असणार आहे, सिरीज रेझिस्टन्सला असणारा व्होल्टेज, ओके, प्लस असणार आहे आउटपुट व्होल्टेज. ओके, पण त्याच्या अगोदर व्होल्टेज सेम कुणाचं आहे लक्षात घ्या. हे बघा, फ्रॉम डायग्रॅम काय होणार बघा. पहिली गोष्ट म्हणजे फी झेड इज इक्वल टू काय असणार आहे, आउटपुट व्होल्टेज असणार आहे. म्हणजे झीनर डायोडला जे व्होल्टेज असेल तेच काय असणार आहे, आउटपुटला व्होल्टेज असणार आहे. आणि त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय येणार आहे, आता आरईएस आणि व्हीनर डायोड जे आहेत ते सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहे. म्हणजे इनपुट व्होल्टेज काय होणार आहे, थोडं आरईएसला मिळणार आहे आणि थोडं काय होणार आहे, झीनर डायोडला मिळणार आहे. म्हणजे फी इन इज इक्वल टू काय येणार आहे, फी आर प्लस फी आउट असं आपण लिहू शकतो. फी आर प्लस फी आउट. ओके, तर हे झालं व्होल्टेज रिलेटेड इक्वेशन्स. हे व्होल्टेज रिलेटेड इक्वेशन दोन महत्वाचे आहेत, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर करंट रिलेटेड इक्वेशन. सपोज मेन करंट म्हणजे इनपुट करंट किती आय आहे, तर आय करंट कुणामधून पास होणार आहे, आरईएस मधून आय करंटच पास होणार, लक्षात घ्या ऍज इट इज. आणि आय करंट या पॉइंटला आल्यानंतर थोडा करंट काय होणार आहे, इकडं लोड रेझिस्टन्सला जाणार, त्याला आयएल म्हणणार. आणि बाकीचा करंट काय होणार आहे, झीनर डायोड मधून जाणार आहे, त्याला आयझेड असं म्हणणार आहे. ओके, मग करंटचे रिलेटेड इक्वेशन काय येणार बघा, रिलेटेड टू द करंट दॅट इज टोटल करंट आय इज इक्वल टू काय येणार आहे, आय झेड प्लस आयएल. लक्षात येते का, लक्षात घ्या टोटल करंट इकडून किती आला आहे, इकडून करंट आलेला आहे आय. हा करंट थोडा इकडे करंट जाणार आहे आणि थोडा इकडे करंट जाणार आहे. ओके, खाली गेलेला करंट म्हणजे आयझेड असणार आणि राईटला गेलेला करंट म्हणजे काय असणार आहे, आयएल असणार आहे. म्हणजे आय इज इक्वल टू काय असणार आहे, आयझेड प्लस आयएल येणार आहे. हे झालं करंटचं इक्वेशन. म्हणजे झीनर डायोड मधले इक्वेशन जरा लक्षात घ्या, हे लक्षात ठेवा लागतील. पहिली गोष्ट म्हणजे झीनर डायोडचं व्होल्टेज म्हणजेच आउटपुट व्होल्टेज असणार आहे, दॅट इज फी झेड इज इक्वल टू फी आउट. ओके, दिस इज द फर्स्ट इम्पॉर्टंट रिलेशन. त्याच्यानंतर इनपुट व्होल्टेज, सिरीज रेझिस्टन्सचं व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज या तिघांच्या मध्ये रिलेशन काय असणार आहे, तर इनपुट व्होल्टेज इज इक्वल टू इथं दिलेलं व्होल्टेज प्लस झीनर डायोडचं व्होल्टेज किंवा आउटपुट व्होल्टेज असणार आहे. करंटचे रिलेटेड रिलेशन कसं आहे बघा, टोटल करंट आय इज इक्वल टू झीनर डायोड मधला करंट प्लस काय येणार आहे, लोड रेझिस्टन्स मधला करंट असणार आहे. ओके, आणि त्याचबरोबर ओहम्स लॉ नुसार काय येतं बघा, दिस इज फी आर. फी आर म्हणजे काय असणार आहे, दॅट इज टोटल करंट आय इंटू काय येणार, त्याचा रेझिस्टन्स आरईएस येणार आहे. कारण व्होल्टेज म्हणजे करंट इंटू रेझिस्टन्स असतं ना. अँड आणखी एक महत्वाचं रिलेशन, आउटपुट व्होल्टेज म्हणजे काय असणार आहे, आउटपुट व्होल्टेज म्हणजे लोड रेझिस्टन्स किती आहे, आरईएल आहे, आणि त्याच्यामधून करंट फ्लो होणारा किती आहे, आयएल. आयएल इंटू आरईएल. ओके, तर या पद्धतीने हे इक्वेशन्स माहिती पाहिजे. ठीक आहे, हे इक्वेशन झीनर डायोडशी रिलेटेड आहेत, जे माहिती पाहिजेत. म्हणजे व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू रेझिस्टन्स, हे लक्षात ठेवा. व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू रेझिस्टन्स. पुन्हा एकदा बघा, झीनर डायोडचं व्होल्टेज म्हणजेच आउटपुट व्होल्टेज, इनपुट व्होल्टेज म्हणजे सिरीज रेझिस्टन्सचं व्होल्टेज प्लस आउटपुट व्होल्टेज. ओके, त्याच्यानंतर टोटल करंट म्हणजे झीनर डायोडचा करंट प्लस लोड रेझिस्टन्सचा करंट, आणि त्या रेझिस्टन्सचं व्होल्टेज म्हणजे काय येणार आहे, करंट इंटू काय येणार आहे, सिरीज रेझिस्टन्स. आणि आउटपुट व्होल्टेज म्हणजे काय येणार आहे, लोड रेझिस्टन्स मधला करंट इंटू लोड रेझिस्टन्स. लोड रेझिस्टन्स म्हणजेच काय, ते तुमचं जे डिव्हाइस जे आहे, मोबाईल किंवा टीव्ही वगैरे, ते म्हणजे काय असणार आहे, तुमचा लोड रेझिस्टन्स असणार आहे.
इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस इज अ लोड रेझिस्टन्स. आता या झेनर डायोडशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बघूया. ओके, क्वेश्चन्स आर लाईक दिस. MCQs related to the Zener diode. So these are some MCQs. Zener breakdown occurs at, okay, first question काय दिलाय बघा, Zener breakdown occurs under forward bias condition, under reverse bias condition, under high temperature due to manufacturing defect. तर याचा आन्सर काय येणार सांगा. Zener breakdown occurs under काय येणार आहे, रिव्हर्स बायस येणार ना. अंडर रिव्हर्स बायस कंडिशन. सो आन्सर सेकंड येणार आहे. At breakdown region of Zener diode, which of the following does not change much? Zener breakdown मध्ये काय चेंज होत नाही जास्ती, तर व्होल्टेज चेंज होत नाही. करंट चेंज झाला तरी व्होल्टेज चेंज होत नाही. Zener diode कॅन बी युज्ड. Zener diode कशासाठी वापरतो आपण, व्होल्टेज स्टॅबिलायझर किंवा व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून वापरतो. व्होल्टेज रेग्युलेटर. सो आन्सर येणार आहे दॅट इज फर्स्ट आन्सर. Next question is like this. In the figure shown, the current through the series resistance and load resistance respectively. Series resistance म्हणजे हा 5 किलो ओहम दिसतोय ना, याच्यामधला करंट. ओके, तर लक्षात घ्या इथं हे 120 व्होल्ट आहे. फॉर्म्युले सगळे व्यवस्थित आठवतात काय बघा. हे इनपुट व्होल्टेज आहे, बरोबर आहे ना. इनपुट व्होल्टेज किती दिलेला आहे, 120 व्होल्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर झीनर डायोडचं पण व्होल्टेज दिसतंय का, ते फी झेड म्हणजे फी आउटपुट आहे, ते किती आहे, 50 व्होल्ट आहे. ठीक आहे. मग आता बघा या सिरीज रेझिस्टन्सला असणारा व्होल्टेज त्याला काय म्हणतो आपण, फी आर असं म्हणतो. आणि आपल्याला माहित आहे फी इन इज इक्वल टू फी आर प्लस फी आउट असतं. हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. म्हणजे हे टोटल 120 व्होल्ट जे आहे ना ते या दोघांच्या मध्ये डिवाइड होत आहे. झीनर डायोडला थोडं जाते आणि सिरीज रेझिस्टन्सला थोडं जाते, बरोबर आहे ना. टोटल 120 व्होल्ट जे आहे ना ते झीनर डायोडला थोडं जातं आणि सिरीज रेझिस्टन्सला थोडं जातं. लक्षात येत आहे. म्हणजे इथलं व्होल्टेज जे आहे सिरीज रेझिस्टन्सला असणारं व्होल्टेज कसं काढणार आहे मग. सो देअरफॉर सिरीज रेझिस्टन्सचं व्होल्टेज फी आर इज इक्वल टू काय येणार आहे, इनपुट व्होल्टेज मायनस आउटपुट व्होल्टेज. हे आउटपुट व्होल्टेज म्हणजे या दोन पॉईंट मधलं, म्हणजे झीनर डायोडचं व्होल्टेज. इनपुट किती आहे 120 मायनस आउटपुट किती आहे 50, म्हणजे किती येणार आहे 70 व्होल्ट येणार आहे. पुन्हा एकदा सांगतोय, हे 120 व्होल्ट 50 व्होल्ट याला जाणार, मग बाकीचं सगळं किती 70 व्होल्ट याला जाणार आहे. आणि 120 इज इक्वल टू 50 प्लस 70 व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. आता इथला रेझिस्टन्स पण माहित आहे आणि इथलं व्होल्टेज पण माहित आहे, मग इथला करंट काढू शकतो. ओहम्स लॉ नुसार करंट इज इक्वल टू व्होल्टेज डिवायडेड बाय रेझिस्टन्स असतं, हे माहिती पाहिजे. ओके, तर इथला करंट काढायचं म्हणजे इथलं व्होल्टेज किती आलं बघा 70 आलं, बरोबर आहे ना. इथला टोटल करंट आय काढायचा या पॉइंटचा. व्होल्टेज इथं आलेला आहे 70 आणि रेझिस्टन्स आहे 5 किलो ओहम. किलो म्हणजे 10⁻3, 5 किलो ओहम. ओके, म्हणजे आय करंट जो होणार आहे तो किती होणार आहे 70 डिवायडेड बाय 5 म्हणजे 14 होणार, इंटू किती होणार आहे 10⁻3. 10⁻3 वर गेल्यानंतर 10⁻³ एम्पियर. म्हणजे आय हा करंट होणार आहे 14 10⁻³ म्हणजे मिली एम्पियर. असं ते आन्सर येणार आहे. हे खूप इझी आहे, फक्त तुम्हाला थोडंसं अजून प्रॅक्टिस करावं लागणार आहे. आणि करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक झाल्यानंतर हे तुम्हाला आणखी खूप इझिली जमणार आहे. ओके, त्याच्यानंतर आणखी कुठलं काढायला सांगितलंय, सिरीज रेझिस्टन्स मधला करंट म्हणजे हा आय करंट आपण काढलेला आहे. आय करंट म्हणजे सिरीज रेझिस्टन्स मधला करंट. ओके, आता त्याचबरोबर आता लोड रेझिस्टन्स म्हणजे हा 10 किलो ओहम आहे ना, याला काय म्हणायचं लोड रेझिस्टन्स म्हणायचं. याच्यातला काय करायचं आहे करंट काढायचं आहे. याच्यातला करंट कसं काढणार आहे, तर याला व्होल्टेज किती मिळणार आहे, जेवढं झीनर डायोडला व्होल्टेज असतं ना 50 व्होल्ट तेवढंच काय येणार लोड रेझिस्टन्सला व्होल्टेज येणार आहे. म्हणजे इथलं व्होल्टेज झालं 50 व्होल्ट
आणि रेझिस्टन्स आहे 10 किलो ओहम. त्याच्यामुळे करंट कसं काढणार आहे? करंट थ्रू द लोड रेझिस्टन्स IL इज इक्वल टू व्होल्टेज फॉर द लोड रेझिस्टन्स डिवायडेड बाय द लोड रेझिस्टन्स येणार आहे. ओके, व्होल्टेज अक्रॉस लोड रेझिस्टन्स किती आहे? दॅट इज 50 व्होल्ट आहे. व्होल्टेज अक्रॉस लोड रेझिस्टन्स किती आहे? दॅट इज 50 व्होल्ट डिवायडेड बाय लोड रेझिस्टन्स किती? 10 किलो आहे. 10 किलो म्हणजे 10⁻³ 10 किलो ओहम म्हणजे 10 × 10⁻³ म्हणजे 50 डिवायडेड बाय 10 म्हणजे किती येणार आहे? 5 इंटू 10⁻³ किती येणार आहे? -3 एम्पियर. म्हणजे आन्सर काय येणार आहे? 5 मिली एम्पियर. ओके, 5 मिली एम्पियर इज द आन्सर. सो 5 मिली एम्पियर इज द आन्सर थ्रू द. म्हणजे हा प्रॉब्लेम लक्षात आला का बघा? याची डायग्राम थोडीशी पुन्हा एकदा काढतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे बघा कसं होणार आहे. सो दिस इज द डायग्राम. ही जरा झूम करतो म्हणजे तुम्हाला आणखी लक्षात येईल. बघा, ही जी डायग्राम आहे ती या पद्धतीनं आहे डायग्राम, बरोबर. तर या डायग्राम मध्ये लक्षात घ्या, इनपुट व्होल्टेज किती आहे? तर पहिली गोष्ट, इनपुट व्होल्टेज म्हणजे 120 व्होल्ट. इनपुट व्होल्टेज याला म्हणायचं व्ही इन. आता हे इनपुट व्होल्टेज काय होते? दोघांच्या मध्ये डिस्ट्रीब्युट होते. कुणाच्या दोघांच्या मध्ये? हा जो सिरीज रेझिस्टन्स आहे ना, हा याला म्हणायचं सिरीज रेझिस्टन्स, त्याला RES असं आपण म्हणतोय. आणि लोड रेझिस्टन्स किंवा झिनोडायडला जे व्होल्टेज असते तेच लोड रेझिस्टन्सला असते. म्हणजे इथं जर 50 व्होल्ट असेल, म्हणजे झिनोडायडला 50 व्होल्ट असेल, तर इथं पण किती येणार आहे? 50 व्होल्ट येणार. मग इथलं व्होल्टेज आणि इथला रेझिस्टन्स मिळाला तर इथला करंट काढू शकतो की याला म्हणायचं लोड रेझिस्टन्स. आणि इथला करंट सपोज IL आहे, तर IL करंट थ्रू लोड रेझिस्टन्स म्हणजे काय? इथलं व्होल्टेज डिवायडेड बाय तिथलाच रेझिस्टन्स घेणार, 10 × 10⁻³ आणि अशा प्रकारे करंट थ्रू लोड रेझिस्टन्स येणार आहे 5 × 10⁻³ म्हणजे किती येणार आहे? करंट थ्रू लोड रेझिस्टन्स येणार आहे 5 मिली एम्पियर. ठीक आहे. आता हा आय करंट देखील काढायला सांगितलाय. करंट थ्रू सिरीज रेझिस्टन्स पण विचारलाय. सिरीज रेझिस्टन्स म्हणजे इथला. बघा, आता हे इनपुट व्होल्टेज आहे, हे VZ म्हणजे काय आहे? आउटपुट व्होल्टेज आहे. VZ म्हणजेच काय असतं? आउटपुट व्होल्टेज. तर इनपुट मधलं 50 व्होल्ट इथं गेलं तर बाकीचं व्होल्टेज काय होतंय? इथं सिरीज रेझिस्टन्सला जातं. हे लक्षात ठेवायचं फक्त. हे लॉजिक आहे इथलं. 120 - 50 म्हणजे इथं किती व्होल्टेज जाणार आहे? इथं 70 व्होल्ट जाणार आहे. म्हणजे इथं व्होल्टेज झालं 70 व्होल्ट आणि रेझिस्टन्स झाला 5 किलो ओहम. म्हणजे इथला जर करंट काढायचा म्हटला, आय करंट, इथला करंट आय आहे ना. सो आय इज इक्वल टू या ठिकाणचं व्होल्टेज किती आहे? 70 आणि या ठिकाणचा रेझिस्टन्स किती आहे? 5 × 10⁻³ म्हणजे 14 × 10⁻³ काय येणार आहे? -3 येणार आहे. म्हणजे आय करंट किती येणार आहे? 14 मिली एम्पियर येणार आहे. ओके, लक्षात आलं का बघा? जे बेसिक कन्सेप्ट काय याच्यामध्ये, हे इनपुट व्होल्टेज काय करायचं? दोघांच्या मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. ओके, म्हणजे इनपुट 120 दिलेला असेल आणि झिनर 50 दिलेला असेल तर बाकीचं कोणाला जाणार आहे? 70 त्या सिरीज रेझिस्टन्सला जाणार. आणि जे झिनर डायोडला व्होल्टेज जाते ना, तेच व्होल्टेज कोणाला जाते? इकडे लोड रेझिस्टन्सला जाते. दोघे पॅरलल मध्ये असल्यामुळे दोघांचं व्होल्टेज काय असणार आहे? सेम असणार आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. ही कन्सेप्ट लक्षात आली तर तुम्हाला झिनर डायोडचे सगळे सर्किटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ही बेसिक कन्सेप्ट आहे झिनर डायोडची. ओके, पुन्हा एकदा सांगतोय, इनपुट व्होल्टेज हे काय करायचं? दोघांच्या मध्ये डिवाइड करायचं, डिस्ट्रीब्यूट करायचं. इनपुट व्होल्टेज मधून झिनर व्होल्टेज मायनस केलं की तुम्हाला काय मिळणार आहे? सिरीज रेझिस्टन्सचं व्होल्टेज मिळणार. आणि जे झिनर डायोडला व्होल्टेज असणार तेच कोणाला व्होल्टेज असणार आहे? लोड रेझिस्टन्सला व्होल्टेज असणार. हे लक्षात ठेवा. आणि व्होल्टेज आणि रेझिस्टन्स मिळाला की करंट काढू शकतो. कारण करंट म्हणजे काय असतं? व्होल्टेज डिवायडेड बाय रेझिस्टन्स हा बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा. करंट म्हणजे काय असतं? व्होल्टेज डिवायडेड बाय रेझिस्टन्स असतं. सो दिस इज द नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके, तर पाठीमागचा प्रॉब्लेम सोडवला ना, त्या पद्धतीने हा प्रॉब्लेम पण एकदा ट्राय करा तुम्ही. बघा, याचं सोल्युशन कसं येणार बघा. ही डायग्राम जी आहे ती पुन्हा एकदा मी जरा मोठी काढतो. डायग्राम विल बी लाईक दिस. ओके, बघा आता ही डायग्राम जी आहे, इनपुट व्होल्टेज किती आहे?
टोटल व्होल्टेज इनपुट 100 व्होल्ट आहे, बरोबर. हे 100 व्होल्ट आहे इथं इनपुट. हे 100 व्होल्ट काय होतं, 100 मधलं 10 व्होल्ट काय होणार आहे, झीनर डायोडला जाणार आहे. आणि बाकीचं व्होल्टेज कोणाला जाणार आहे, हा जो सिरीज रेजिस्टन्स आहे ना त्याला जाणार. म्हणजे इथं व्होल्टेज किती येणार आहे, दॅट इज 90 व्होल्ट येणार आहे. म्हणजे 100 मधलं 10 इकडे गेलं, 90 व्होल्ट इकडे राहिलं. मग इथलं व्होल्टेज मिळालं आणि इथला रेजिस्टन्स पण मिळाला, मग इथला करंट काढू शकतो आता. ओके, म्हणजे करंट I इज इक्वल टू त्या ठिकाणचं व्होल्टेज डिवाइडेड बाय त्या ठिकाणचा रेजिस्टन्स. त्या ठिकाणी व्होल्टेज किती आहे 90 आणि रेजिस्टन्स किती आहे 15 इंटू 10⁻³ आहे, किलो ओहम आहे म्हणून 10⁻³ लिहिणार आहे. सो करंट येणार आहे आता 90 डिवायडेड बाय 15 म्हणजे किती येणार आहे 6 इंटू 10⁻³ एम्पियर. म्हणजे काय म्हणणार आपण त्याला 6 मिली एम्पियर असं म्हणणार. ठीक आहे. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट काय सांगितली तुम्हाला, जे झीनर डायोडला व्होल्टेज असतं तेच व्होल्टेज कोणाला जातं, इकडे लोड रेजिस्टन्सला जातं. सो दिस इज द लोड रेजिस्टन्स. तर इथे येणार आहे 10 व्होल्ट. आता बघा इथलं पण व्होल्टेज मिळाला आणि इथला रेजिस्टन्स पण मिळाला. मग इथला करंट सपोज IL असेल, लोड रेजिस्टन्स मधून फ्लो होणारा करंट IL असेल, तर IL कसं काढणार आहे, त्याला असलेलं व्होल्टेज म्हणजे आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय लोड रेजिस्टन्स. मग आउटपुट व्होल्टेज किती आहे 10 आहे, डिवायडेड बाय काय येणार आहे 5 इंटू 10⁻³ ओहम. म्हणजे लोड करंट येणार आहे 10/5 म्हणजे 2 इंटू 10⁻³ होणार. ओके, (10⁻³ एम्पियर. म्हणजे करंट येणार आहे 2 मिली एम्पियर. सो दिस इज द आन्सर. सो 6 मिली एम्पियर अँड 2 मिली एम्पियर. ओके, करंट थ्रू झीनर डायोड अँड लोड रेजिस्टन्स असं म्हटलंय. आता इथं काय विचारलंय, इथला करंट किती आहे, हा आलेला आहे 6 मिली एम्पियर. ठीक आहे. लोड रेजिस्टन्स मध्ये किती करंट आहे 2 मिली एम्पियर, बरोबर. मग झीनर डायोड मधला करंट कसा होणार आहे, कारण इकडून येणारा जो करंट आहे ना, हे बघा या डायग्राम मध्ये इकडून आलेला आहे 6 मिली एम्पियर. ठीक आहे. हा पुढे जाणारा करंट म्हणजे 2 मिली एम्पियर आहे. म्हणजे झीनर डायोड मधून किती जाणार आहे, मग 4 मिली एम्पियर करंट झीनर डायोड मधून जाणार आहे. मग इथं क्वेश्चन मध्ये विचारलंय की झीनर डायोड मधला करंट आणि लोड रेजिस्टन्स मधला करंट. झीनर डायोड मधला किती येणार आहे 4 मिली एम्पियर आणि लोड रेजिस्टन्स मधला 2 मिली एम्पियर. सो आन्सर येणार आहे 4 अँड 2 मिली एम्पियर. करंट कुठला विचारलाय ते देखील महत्वाचं आहे. ओके, बरोबर ना. टोटल करंट म्हणजे सिरीज रेजिस्टन्स मधला करंट विचारला असता तर 6 मिली एम्पियर, लोड रेजिस्टन्स मधला करंट विचारला तर 2 मिली एम्पियर आणि बाकीचा सगळा करंट काय होतोय झीनर डायोड मधून जातोय. तर पुन्हा एकदा लक्षात घ्या, टोटल करंट I म्हणजे काय असतं, झीनर डायोड मधला करंट प्लस लोड रेजिस्टन्स मधला करंट असतो. टोटल करंट तर 6 मिली एम्पियर आलाय ना आणि लोड रेजिस्टन्स मधला करंट 2 मिली एम्पियर आला. त्याच्यामुळे झीनर डायोड मधला करंट किती असला पाहिजे 4 मिली एम्पियर असला पाहिजे. सो 4 मिली एम्पियर अँड 2 मिली एम्पियर. सो आन्सर काय येणार आहे, सेकंड आन्सर येणार आहे. आता झीनर ब्रेकडाऊन आणि अवेलँक ब्रेकडाऊन या दोघांच्या मधला थोडासा डिफरन्स बघूया. ते दोघांच्या मध्ये बेसिक डिफरन्स काय आहे. ओके, झीनर ब्रेकडाऊन अँड अवेलँक ब्रेकडाऊन. ओके, तर याच्यामध्ये बघा अवेलँक ब्रेकडाऊन जे जनरली काय होतं हाय व्होल्टेजला होतं आणि झीनर ब्रेकडाऊन जनरली काय होतं लो व्होल्टेजला होतं. बघा इथं काय इन्फॉर्मेशन दिली बघा, अवेलँक ब्रेकडाऊन दिस टेक्स प्लेस व्हेन द पीएन जंक्शन इज लाईटली डोप्ड. म्हणजे अवेलँक ब्रेकडाऊन कधी होतं, पीएन जंक्शन लाईटली डोप्ड असेल तर, पहिली गोष्ट. ओके, आणि अवेलँक ब्रेकडाऊन मध्ये ऍक्च्युअली काय होतं बघा, ड्यू टू लाईट डोपिंग डिप्लेशन लेअर इज लार्ज and electric field is not so strong. Hence, minority carriers are accelerated by applied reverse voltage and collide with the atoms in depletion layer, and covalent bond break and certain chain reactions started and large current flows. Avalanche breakdown होतंय म्हणजे काय होतंय लक्षात घ्या. हा अवेलँक ब्रेकडाऊन मध्ये काय असतो, डिप्लेशन लेअरची विड्थ लार्ज असते. आता एक डिप्लेशन लेअर मधला एक इलेक्ट्रॉन जो आहे तो काय होतो, इथल्या इलेक्ट्रिक फील्डमुळे हाय व्हेलॉसिटीने मूव्ह करतो आणि कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये असणाऱ्या दुसऱ्या इलेक्ट्रॉनवर आदळतो. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनवर आदळल्यानंतर काय करतो, त्याला काय करतो कोव्हॅलंट बॉन्ड मधून बाहेर काढतो आणि अशा प्रकारे काय होतात, 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडतात, 2 इलेक्ट्रॉन तयार होतात. पूर्वीचा एक आणि कोव्हॅलंट बॉन्ड मधून बाहेर पडलेला आहे.
ते 2 इलेक्ट्रॉन परत 2 कोव्हॅलंट बॉन्डवर आदळतात आणि 4 इलेक्ट्रॉन तयार करतात. मग ते 4 इलेक्ट्रॉन 4 कोव्हॅलंट बॉन्डवर आदळतात आणि 8 इलेक्ट्रॉन तयार करतात आणि या पद्धतीनं चेन रिएक्शन चालू होते आणि सडनली लार्ज इलेक्ट्रॉन प्रोड्यूस होतात आणि त्याच्यामुळे लार्ज करंट फ्लो होतो. याला काय म्हणायचं, अव्हॅलॅन्च ब्रेकडाऊन म्हणतात. सो अव्हॅलॅन्च ब्रेकडाऊन बेसिकली काय आहे, एक चेन रिएक्शन आहे, चेन रिएक्शन. ओके, बघा पुन्हा एकदा सांगतोय, अव्हॅलॅन्च ब्रेकडाऊन लाईटली डोप्ड पीएन जंक्शन मध्ये होतो. अव्हॅलॅन्च ब्रेकडाऊन कशामुळे होतो, चेन रिएक्शन मुळे होतो आणि तो जनरली काय होतो, हाय व्होल्टेजला होतो. लक्षात घ्या, हाय रिव्हर्स व्होल्टेजला. म्हणजे एक इलेक्ट्रॉन हाय व्हेलॉसिटीने मूव्ह करतो, कोव्हॅलंट बॉन्डवर ब्रेक होतो, दुसरा इलेक्ट्रॉन तयार होतो. म्हणजे एकाचे 2 इलेक्ट्रॉन झाले. 2 इलेक्ट्रॉन परत 2 कोव्हॅलंट बॉन्डवर आदळतात, कोलाइड होतात. ओके, आणि त्याच्यामुळे 4 इलेक्ट्रॉन तयार होतात. 4 इलेक्ट्रॉनचे 8, 8चे 16, 16चे 32 असे चेन रिएक्शन सडनली लार्ज इलेक्ट्रॉन प्रोड्यूस होतात तिथं आणि लार्ज करंट फ्लो होतो, त्याला अव्हॅलॅन्च ब्रेकडाऊन. आता झीनर ब्रेकडाऊन जो आहे ते कोणामध्ये होतं, हेवीली डोप्ड पीएन जंक्शन डायोडमध्ये. आणि इथं काय होतं, अव्हॅलॅन्च ब्रेकडाऊन मुळे काय होतं, कोलिजन मुळे काय होतात, इलेक्ट्रॉन्स प्रोड्यूस होतात आणि तिथं चेन रिएक्शन चालू होते. तर झीनर ब्रेकडाऊन मध्ये काय होतं, स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड मुळे काय होतं, देर इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड मुळे काय होतात, कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक व्हायला चालू होतात. स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड मुळे कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होतात आणि कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाले की इलेक्ट्रॉन होल पेअर्स तयार होतात आणि त्यांच्यामुळे करंट जो प्रोड्यूस होतो त्याला काय म्हणायचं, झीनर ब्रेकडाऊन. म्हणजे थोडक्यात अव्हॅलॅन्च ब्रेकडाऊन मध्ये लार्ज करंट कशामुळे क्रिएट होतो, कोलिजन्समुळे. ओके, कोलिजन्समुळे. आणि झीनर ब्रेकडाऊन मध्ये लार्ज इलेक्ट्रिक करंट कशामुळे प्रोड्यूस होतो, लार्ज इलेक्ट्रिक फील्डमुळे. हे लक्षात घ्या. ओके, तर हा थोडासा डिफरन्स आहे झीनर ब्रेकडाऊन आणि अव्हॅलॅन्च ब्रेकडाऊन मध्ये. ओके, अव्हॅलॅन्च ब्रेकडाऊन म्हणजे काय, आपण ते रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक मध्ये बघितलेलं आहे. ओके, ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट झीनर डायोड.